करू. आपण सर्वांनी उठून उभा राहू प्रभूच्या सानिध्यामध्ये. थँक्यू जीसस. हालेलुया. थँक्यू जीसस. हालेलुया. सर्वजण आनंदी आहेत? किती जण आनंदी आहेत? हात वरती करा. प्रेज द लॉर्ड. आपण सुरुवातीला एक स्तोत्र संहिताचं वाचन करणार आहोत आणि स्तोत्र संहिता 95 आपण वाचू. साम 95, स्तोत्र संहिता 95. स्तोत्र संहिता 95. आपण सर्वांनी मोठ्या आवाजामध्ये एकत्र त्याचं वाचन करू. या हो या, आपण परमेश्वराचा जय जयकार करू. आपल्या तारण दुर्गाचा जय जयकार करू. उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे जाऊ. स्तोत्रे गात त्याचा जय जयकार करू. कारण परमेश्वर थोर देव आहे. सर्व देवाहून तो थोर राजा आहे. त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थले आहेत. पर्वताची उंच शिखरेही त्याचीच आहेत. समुद्र त्याचा आहे, त्यानेच तो उत्पन्न केला. कोरडी भूमीही त्याच्याच हाताने घडवली गेली. या हो या, परमेश्वर जो आपला उत्पन्न करता, त्याच्या पुढे आपण गुडघे टेकू. त्याची उपासना करू, त्याला नमन करू. कारण तो आपला देव आहे आणि आपण त्याच्या कुरणातील प्रजा, त्याच्या हातचा कळप आहोत. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. मरिबा येथल्याप्रमाणे, रानात मस्सा येथील प्रकरणाच्या दिवशी केल्याप्रमाणे तुम्ही आपले मन कठीण करू नका. तेव्हा तुमच्या वडिलांनी जरी माझी कृती पाहिली होती, तरी त्यांनी माझी परीक्षा केली व मला पारखले. 40 वर्षे त्या पिढीचा मला वीट आला. मी म्हणालो, हे बहकलेल्या मनाचे लोक आहेत, यांनी माझे मार्ग जाणले नाहीत. म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाही. परमेश्वर वाचलेलं स्तोत्र आशीर्वादित करू आणि यामध्ये सांगत आहे की या हो या, आपण परमेश्वराचा जय जयकार करू. आजचा दिवस आहे की त्या परमेश्वराचा जय जयकार करावा, त्या परमेश्वराची स्तुती करावी, त्या परमेश्वराचं नाव उंच करावं. आणि 6-7 वचन सांगत आहे, या हो या, परमेश्वर जो आपला उत्पन्न करता, त्याच्या पुढे आपण काय करू? गुडघे टेकू. आपण गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्याला नमन करू. कारण तो आपला देव आहे. हालेलुया. आपण सर्वांनी म्हणूया की तो माझा देव आहे. मोठ्यानं, तो माझा देव आहे. आणि पुढे सांगते की आपण त्याच्या कुरणातील प्रजा, त्याच्या हातचा कळप आहोत. हालेलुया. परमेश्वर उत्तम मेंढपाळ आहे आणि आपण त्याच्या कळपातील कळप आहोत. म्हणून हे वाचले सूत्र आपल्या सर्वांच्यासाठी आशीर्वादित करू. यावेळी आपण डोळे बंद करू आणि सुरुवातीची प्रार्थना करू. थँक्यू लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद देतो प्रभुदेवा, तू स्तुती करतो. प्रभुदेवा, तुझं नाव उंचावितो. कारण प्रभू, तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा, तू राजांचा राजा आहेस. प्रभू, आज प्रभुदेवा, आम्ही ख्रिसमस भक्ती घेत असताना पवित्र आत्मा तुमचं सानिध्य आमच्यामध्ये असू दे. पवित्र आत्मा तू ये आणि आम्हा प्रत्येकाला तुझा पवित्र स्पर्श कर. प्रभुदेवा, आजच्या भक्तीमध्ये तुझं महान सानिध्य असू दे परमेश्वरा. कारण प्रभुदेवा, तू इस्रायलाच्या स्तवनामध्ये बसणारा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा, तुमचा आनंद आम्ही साजरा करावा, तुमचं गौरव करावं, तुमची स्तुती करावी, यासाठी पवित्र आत्मा तू आम्हाला सहाय्य कर. सर्व बंधन येशूच्या नामामध्ये तुटले जाऊ दे. प्रभुदेवा, तुमची मोकळीकता आमच्या जीवनामध्ये येऊ दे परमेश्वरा. इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुमचा पवित्र स्पर्श करा. प्रत्येक जीवनामध्ये प्रभुदेवा तुमची मोकळीकता आम्ही येशूच्या नामामध्ये जाहीर करत आहे. धन्यवाद देतो. आणि आजचा ख्रिस्त जन्मोत्सव प्रभुदेवा आम्ही आनंदानं उल्हासानं साजरा करण्यासाठी तुम्ही सहाय्य करा. सर्व बंधन तुटली जाऊ दे आणि तो आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर. आम्हा प्रत्येकाला तू स्पर्श कर. आज प्रभुदेवा, तो आम्हा प्रत्येकाची भेट घे आणि तू आमचं जीवन आशीर्वादित कर परमेश्वरा. धन्यवाद देतो. ती स्तुती प्रशंसा करून सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन. आपण उभा असतानाच आपण आराधनेमध्ये जाणार आहोत. आपले डोळे बंद असू द्या आणि आपण आराधनेचं गीत गाऊन आपण सुरुवात करणार आहोत. यावेळी मोना आणि नंदाताई पुढे येतील आणि आराधनेमध्ये मदत करतील.
थँक्यू लॉर्ड. आपले डोळे बंद असू द्यात प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि यावेळी प्रभूची आराधना आपण पूर्ण अंतःकरणाने करू. मोठ्या आवाजामध्ये गीत गाऊ आणि ते प्रभूची आराधना करू. की आराधना सर्वजण आराधना आराधना हो आराधना खुदावंद यीशु की आराधना. पवित्र दिल से आराधना प्रेमी मन से धन्यवाद देतो परमेश्वरा, स्तुती करतो कारण प्रभुदेवा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. प्रभुदेवा आज आम्ही पूर्ण अंतःकरणाने तुझी आराधना करत आहोत. प्रभुदेवा आम्ही तुमचं नाव उंच करत आहोत. प्रभुदेवाच्या आराधनेमध्ये तुझं सानिध्य असू दे. प्रभुदेवा तुझी महान उपस्थिती आजच्या भक्तीमध्ये असू दे परमेश्वरा. कारण प्रभुदेवा जिथं दोघं आहे तिथं तुझं सानिध्य आहे आणि आम्ही विश्वास ठेवत आहे की आमच्या भक्तीमध्ये तुझं सानिध्य आहे, तुझी उपस्थिती आहे. प्रभुदेवा आज प्रत्येकाला तुझा पवित्र स्पर्श कर. प्रभुदेवा ख्रिस्त जन्म काय आहे, तू आमच्यासाठी का जन्माला आलेला आहेस हे प्रभुदेवा आज आम्हाला कळू दे परमेश्वरा. की तू वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा मी तुमच्या महान
वार्ताप देत आहे. प्रत्येक व्यक्तीला तुमचा पवित्र स्पर्श करा. जे येण्याच्या मार्गावरती असतील त्यांचे मार्ग मोकळे करा. सर्व सैतानी अडकत सैतानाच्या कुयुक्त्या आम्ही नासर येशूच्या नावामध्ये धमकावून लावत आहे की तो वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुमचा पवित्र स्पर्श करा आणि प्रत्येक व्यक्तीद्वारे तुमचं गौरव करून घ्या. धन्यवाद देतो. प्रार्थना येशूच्या नावात करतो. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. अपन उभा राहूनच आराधना करणार आहोत. हम खड़े होकर ही परमेश्वर की स्तुति करने वाले हैं. ज्यांना त्रास होत असेल, गुडघ्यांचा त्रास असेल किंवा तर ते लोक तुम्ही बसू शकता. जे लोग प्रॉब्लम है हेल्थ इश्यू है वो आप बैठकर आराधना कर सकते हैं. लेकिन जो लोग खड़े हो सकते वो खड़े होकर प्रभु की आराधना करते. यावेळी आपण ख्रिसमसची गाणी गाणार आहोत. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. आपण सर्वजण टाळ्या वाजवू आणि मोठ्या आवाजामध्ये ते गीत गाऊ. चला चला जाऊ जगाचा करा आनंद 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 ख्रिस्त नामात होऊन या धुंद. हे गीत गाऊ आणि पुन्हा एकदा परमेश्वराची स्तुती करू. करा आनंद 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 करा आनंद 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 ख्रिस्त नामात होऊन या धुंद. ख्रिस्त नामात होऊन या धुंद. आनंद 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 करा आनंद 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 ख्रिस्त नामात होऊन या धुंद. ख्रिस्त नामात होऊन या धुंद.
तुम्ही सगळ्यांना नाचवा, नाचा तुम्ही सगळ्यांना नाचवा. पावित्र्याने हृदय सजवा, पावित्र्याने हृदय सजवा. जीवनात येशू ख्रिस्ताला बोलवा, जीवनात येशू ख्रिस्ताला बोलवा. जरा आनंद आनंद आनंद, जरा आनंद आनंद आनंद. ख्रिस्त नामात होऊन आनंद, ख्रिस्त नामात होऊन आनंद. जय घोषाने हात उंचवा, जय घोषाने हात उंचवा. येशूचे नाम जगी गाजवा, येशूचे नाम जगी गाजवा. येशूच्या नावे पाप्यांना वाचवा, येशूच्या नावे पाप्यांना वाचवा. येशूचे सामर्थ्य तुम्ही दाखवा, येशूचे सामर्थ्य तुम्ही दाखवा. जरा आनंद आनंद आनंद, जरा आनंद आनंद आनंद. ख्रिस्त नामात होऊन आनंद, ख्रिस्त नामात होऊन आनंद. जरा आनंद आनंद आनंद, जरा आनंद आनंद आनंद. ख्रिस्त नामात होऊन आनंद, ख्रिस्त नामात होऊन आनंद. आणखीन आपण गीत गाऊ. पहा ख्रिस्त जन्मला जगद्गुरु ऐकला. आज ख्रिस्त जन्मा हुआ है, तो ये गीत गाएंगे मराठी गीत. पहा ख्रिस्त जन्मला जगद्गुरु ऐकला. पहा ख्रिस्त जन्मला जगद्गुरु ऐकला. दूत व्यास सवेते प्रभु राजा वर्णिले. सारा मान द्या त्याला, त्या सुवर्ण देवाला. अवतार घेतला, भेटे नेहमी जगाला. अवतार घेतला, भेटे नेहमी जगाला. शांती बुद्धी गरिमा, आनंद साकृपा. आला ख्रिस्त द्यावया, राष्ट्रातून मायाया. बोलू भाग राहिला, प्रेमी द्याशी बदला. घरी
देते हैं विजन माला, अवतार के दिया देते हैं विजन माला। हालेलुया, मोठ्याने जोर से हालेलुया हालेलुया। आणखी एक गीत गाएंगे, क्या दिन खुशी का आया, रहमत का बादल छाया, दुनिया का मुझे आया, हा 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 हालेलुया। आपण सर्वांनी गीत गाऊ आणि पुन्हा एकदा परमेश्वराची स्तुती करू। क्या दिन खुशी का आया, रहमत का बादल छाया, दुनिया का मुझे आया, हा 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 हालेलुया। क्या दिन खुशी का आया, रहमत का बादल छाया, दुनिया का मुझे आया, हा 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 हालेलुया। एक दुनिया पसाया, बोले का बेटा, नाम उसका यीशु रखना, हा 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 हालेलुया। एक दुनिया पसाया, बोला जन्मे की बेटा, नाम उसका यीशु रखना, हा 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 हालेलुया। क्या दिन खुशी का आया, रहमत का बादल छाया, दुनिया का मुझे आया, हा 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 हालेलुया। क्या दिन खुशी का आया, रहमत का बादल छाया, दुनिया का मुझे आया, हा 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 हालेलुया। सूरज से निकला तारा, जिसने किया इशारा, रास्तों का बना सहारा, हा 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 हालेलुया। सूरज से निकला तारा, जिसने किया इशारा, रास्तों का बना सहारा, हा 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 हालेलुया। क्या दिन खुशी का आया, रहमत का बादल छाया, दुनिया का मुझे आया, हा 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 हालेलुया। क्या दिन खुशी का आया, रहमत का बादल छाया, दुनिया का मुझे आया, हा 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 हालेलुया। प्रभु समीप पर आए, परमेश्वर वचन सुनाए, चलने में यीशु आए, हा 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 हालेलुया। प्रभु समीप पर आए, परमेश्वर वचन सुनाए, चलने में यीशु आए, हा 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 हालेलुया। क्या दिन खुशी का आया, रहमत का बादल छाया, दुनिया का मुझे आया, हा 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 हालेलुया। क्या दिन खुशी का आया, रहमत का बादल छाया, दुनिया का मुझे आया, हा 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 हालेलुया। वो आया प्रेम बढ़ाने, दुखों को दूर कराने, पापों से मुक्ति दिलाने, हा 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 हालेलुया। वो आया प्रेम बढ़ाने, दुखों को दूर भगाने, पापों से मुक्ति दिलाने, हा 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 हालेलुया। क्या दिन खुशी का आया, रहमत का बादल छाया, दुनिया का मुझे आया, हा 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 हालेलुया। क्या दिन खुशी का आया, रहमत का बादल छाया, दुनिया का मुझे आया, हा 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 हालेलुया। हालेलुया। कितने लोग आनंदी आहेत, किती लोक आनंदी आहेत? सगळेजण आहेत, पण आनंद काय दिसत नाही। क्रिसमस सीजन का वाटाणा झालाय। हालेलुया। क्रिसमस का माहौल दिख नहीं रहा है, क्योंकि खुशी चेहरे पर नहीं दिख रहे। हालेलुया, मोठे ना हालेलुया। आपण पुन्हा एकदा आपण एक आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांना बोट दाखवायचं आणि त्यांना सांगायचं की वो आया प्रेम बढ़ाने। येशू कशासाठी आला? प्रेम देण्यासाठी, प्रेम केलं ते, आणि दुखों को दूर भगाने, पापों से मुक्ति दिलाने, आहा हा हालेलुया। एक दूसरे की तरफ मुड़ेंगे और हम एक दूसरे को बताएंगे और गाएंगे। वो आया प्रेम बढ़ाने, दुखों को दूर भगाने, पापों से मुक्ति दिलाने, आहा हा हालेलुया। वो आया प्रेम बढ़ाने, दुखों को दूर भगाने, पापों से मुक्ति दिलाने, आहा हा हालेलुया। क्या दिन खुशी का आया, रहमत का बादल छाया, दुनिया का मुझे आया, आहा हा हालेलुया। क्या दिन खुशी का आया, रहमत का बादल छाया, दुनिया का मुझे आया, आहा हा हालेलुया।
बढ़ाने, दुखों को दूर भगाने, पापों से मुक्ति दिलाने। हालेलुया, वो आया प्रेम बढ़ाने, दुखों को दूर भगाने, पापों से मुक्ति दिलाने। हालेलुया, क्या दिन खुशी का आया, रहमत का बादल छाया, दुनिया का मुक्ति आया। हालेलुया, क्या दिन खुशी का आया, रहमत का बादल छाया, दुनिया का मुक्ति आया। हालेलुया, हालेलुया। लेकिन आपण काही गीत गाणार आहोत। शोर दुनिया में ये हो गया, ये गीत गाएंगे। शोर दुनिया में ये हो गया, आज पैदा मसीह हो गया। शोर दुनिया में ये हो गया, शोर दुनिया में ये हो गया, आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया। शोर दुनिया में ये हो गया, शोर दुनिया में ये हो गया, आज पैदा मसीह हो गया, आज पैदा गड़े रात में भेड़ों को चराते थे, गड़े रात में भेड़ों को चराते थे, गड़े रात में भेड़ों को चराते थे। दूध संदेश ने दे गया, दूध संदेश ने दे गया, आज पैदा आज पैदा मसीह हो गया। शोर दुनिया में ये हो गया, शोर दुनिया में ये हो गया, आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया। स्वर्ग झूम झूम करके ये गाता था, स्वर्ग झूम झूम करके ये गाता था, स्वर्ग झूम झूम करके ये गाता था। सारी दुनिया का नूर आ गया, सारी दुनिया का नूर आ गया, आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया। शोर दुनिया में ये हो गया, शोर दुनिया में ये हो गया, आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया। मजूसी सोना बोलो मान लेके आए थे, मजूसी सोना बोलो मान लेके आए थे, मजूसी सोना बोलो मान लेके आए थे। देखो मरियम का लाला गया, देखो मरियम का लाला गया, आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया। शोर दुनिया में ये हो गया, शोर दुनिया में ये हो गया, आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया। शोर दुनिया में ये हो गया, शोर दुनिया में ये हो गया, आज पैदा मसीह हो गया, आज पैदा मसीह हो गया। हालेलुया। और एक गीत गाएंगे, यीशु ने हमें छुड़ा है। यीशु इस दुनिया में हमको छुड़ाने के लिए, पापों से मुक्ति दिलाने के लिए वो यहाँ आया है। तो ये गीत गाएंगे, यीशु ने हमें छुड़ा है पापों के जाल से, यीशु ने हमें बचा है शैतान के जाल से। यीशु ने हमें छुड़ाया है पापों के जाल से, यीशु ने हमें बचाया
से यीशु ने हमें छुड़ाया है शैतान की जाल से। तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया। हमने शांति पाई है यीशु के नाम से, हमने पाई है क्षमा पाप श्राप से। हमने शांति पाई है यीशु के नाम से, हमने पाई है क्षमा पाप श्राप से। तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया। अब हम ना डरेंगे, यीशु तो साथ है, शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से। अब हम ना डरेंगे, यीशु तो साथ है, शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से। तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया। शालोम शांति और सलाम जाए आपके नाम, शालोम शांति और सलाम यीशु का बेटा। शालोम शांति और सलाम जाए आपके नाम, शालोम शांति और सलाम यीशु का बेटा। तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया। ज्यावेळी आपण आपले डोळे बंद करू प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि आराधनेमध्ये जाणार आहोत. थँक यू लॉर्ड, हालेलुया, थँक यू जीसस. आणि खरोखरच आज ख्रिस्ताचा जन्मोत्सव आहे आणि आपण सर्वजण त्या प्रभूच्या सानिध्यामध्ये आपण जमा झालेला असताना त्या देवाला धन्यवाद देऊया. त्या देवाला सांगू की देवा, तू माझ्यासाठी या जगामध्ये आला. प्रभू, तू माझं पाप स्वतःवरती घेतलं आणि मला सर्व पापातून तू मला मुक्त केलं, सर्व त्रासातून तू मला मुक्त केलं, सर्व बंधनातून तू मला मुक्त केलं. त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो, त्याबद्दल मी तुझी स्तुती करतो, तुझं नाव उत्साहितो. थैंक यू लॉर्ड. और मैं धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा. हे गीत गाऊ, प्रभूची आराधना करू.
उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। हाथ उठाकर कहेंगे धन्यवाद के साथ, धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा मेरे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ, धन्यवाद के Yes, Lord. साथ स्तुति आपण हात उंच करू आणि प्रभूला धन्यवाद देऊ। हम अपनी आंखें बंद करते हुए हम अपने हाथों को उठाएंगे और प्रभु की स्तुति करेंगे। उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ, धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा मेरे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। तू है सच्चा जिंदा खुदा, मैं तुझ पर ही भरोसा मेरा। तू है सच्चा जिंदा खुदा, मैं तुझ पर ही भरोसा मेरा। सेवा पूरी करके पाऊंगी ना, प्रभु ऐसा दो वरदान। सेवा पूरी करके पाऊंगी ना, प्रभु ऐसा दो वरदान। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा मेरे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। थँक यू जीसस। धन्यवाद देतो प्रभुदेवा, तू स्तुती करतो प्रभुदेवा। आम्ही सर्वजण तुला धन्यवाद देतो। हम सभी लोग आपको धन्यवाद देते हैं क्योंकि आपने हमारे लिए अद्भुत काम किए हुए हैं। आपने हमारे पापों को क्षमा किया हुआ है। आप हमारे जीवन में आए हैं, आपने हमें आशीषित किया है। हम आपको धन्यवाद देते हैं, आपकी स्तुती करते हैं, आपकी महिमा करते हैं। थँक यू लॉर्ड। यावेळी आपण डोळे बंद असताना खरोखरच त्या परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये केलेल्या गोष्टी आठवू आणि त्या देवाला सांगू की देवा मी तुला धन्यवाद देतो, कारण प्रभुदेवा तू धन्यवादास योग्य असा परमेश्वर आहेस। प्रभुदेवा मी तुझी स्तुती करतो कारण तू योग्य परमेश्वर आहेस। मी योग्य नव्हतो परंतु प्रभू तू मला योग्यतेचं बनवलेस। थँक यू लॉर्ड। परमेश्वराने किती अद्भुत प्रेम केलेलं आहे। तो येशू या जगामध्ये यासाठी झाला की त्याने आपल्याला त्याच्या पात्रतेचं बनवावं, त्यानं त्याच्यासारखं पवित्र बनवावं। थँक यू लॉर्ड। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा मेरे यीशु मेरे खुदा। सर्वांनी हात उंच करून आराधना करू। उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ, धन्यवाद के साथ स्तुति
कोटि कोटि स्तुति धन्यवाद धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा उपकार मेरे हैं बेशुमार कोटि कोटि स्तुति धन्यवाद कोटि कोटि स्तुति धन्यवाद कोटि कोटि स्तुति धन्यवाद. थँक यू लॉर्ड. धन्यवाद देतो प्रभुदेवाची स्तुती करतो कारण प्रभुदेवा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस. धन्यवाद देते आपकी स्तुती करते है प्रभु क्योंकि आप अद्भुत परमेश्वर है. प्रभुदेवा आता पण तो आम्हाला सांभाळ आता पण तो आमची काळजी घेतली आता पण परमेश्वरा तो आमच्यावरती आतोनात प्रेम केलं त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवा तो आमच्यावरती प्रेम करण्यासाठी 2021 वर्ष अगोदर या जगामध्ये तो आला. प्रभुदेवा तू या जगामध्ये जन्म घेतला एका गाईच्या गोठ्यामध्ये. प्रभुदेवा तू जन्म घेतला तू लीन झाला नम्र झाला यासाठी की प्रभुदेवा आमचं तारण व्हावं यासाठी की प्रभुदेवा आमचा नाश होऊ नये तर आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं. धन्यवाद देतो तुझ्या अद्भुत प्रेमाबद्दल तुझ्या महान गोष्टीबद्दल परमेश्वरा तुझ्या कृपेबद्दल तुझ्या दयेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो कारण प्रभुदेवा तूच एक योग्य परमेश्वर आहेस. प्रभुदेवा तू पवित्र अति पवित्र असा परमेश्वर आहेस. या जगामध्ये प्रभू तुझ्यासारखा कोणी नाही. तो प्रभुदेवा तू आदि आणि अंत आहेस. तू प्रारंभ आणि शेवट असा परमेश्वर आहेस. धन्यवाद देते हैं आपकी स्तुति और प्रशंसा करते हैं प्रभु आपको धन्यवाद देते हैं. थैंक यू लॉर्ड. हालेलुया. ही सर्व प्रार्थना येशूच्या नावात करतो नाही का पित्या. आमेन आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. हम सब नीचे बैठेंगे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सर्वांनी मोठ्यानं हालेलुया. इथं पुढे 2 खुर्च्या आहेत इकडे पण येऊ शकतो आणि लहान लेकर आहेत त्यांनी लहान लेकर समोर बसले. ओके तुम्ही लेकरांना जरासं पुढे सरका म्हणजे तिकडे खुर्चीवर बसता येतील लोक. ओके हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. यावेळी साक्षीची वेळ आहे. हम साक्ष देंगे और प्रभु की आराधना करेंगे प्रभु को स्तुती करेंगे आणि साक्षीच्या संदर्भामध्ये की आपण नेहमी परमेश्वराला गौरव करणं गरजेचं आहे. हालेलुया. कारण आपण जेव्हा साक्ष देतो आपण आपल्या जीवनामध्ये घडलेल्या गोष्टी जेव्हा परमेश्वराला सांगतो तेव्हा परमेश्वराला खूप आनंद होतो आणि परमेश्वर आपल्याला काय करतो आशीर्वादित करतो. हालेलुया. म्हणून साक्ष सांगणं हे खूप चांगली गोष्ट आहे. म्हणून ही साक्षीची वेळ आहे. तर सर्वांना विनंती आहे की सर्वांनी जर पुढे आले आज वाट आहे व्यवस्थित तर तुम्ही साक्ष सांगायचे तर तुम्ही पुढे या आणि पुढे येऊन माइक मधून देवाचा गौरव करा. जिनको साक्ष्य देना है वो आगे आएंगे और माइक लेकर इधर खड़े होकर आप प्रभु की साक्ष्य दे सकते हैं टेस्टिमनी दे सकते हैं. अभी का समय मैं आपके हाथ में सौंप देता हूँ. जिनको देना है साक्ष्य वो आगे आएंगे और प्रभु की स्तुति करेंगे. धन्यवाद. जय प्रभू येशू. धन्यवाद. मला सांगायचं आहे आवडून मी 1 वर्ष बिमार हूँ. माझी किडनी लिव्हर खराब होती TB होती आणि 2-4 हजार बिमाऱ्या होत्या मला आणि पुष्कळ दवाखाने मी दाखवले पण विलाज माझा झाला नाही किडनीचा. ज्यावेळेस मी अगोदर मी येशूच्या प्रार्थना करीत होतो ऐकत होतो ऑनलाईनवर ऐकायचा यांचा संपर्क साधला मी परमळ सरांचा
आणि त्यांना सांगितलं की अशा ना असं आहे, सर आमची काही प्रयत्न वगैरे काहीतरी आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि आमच्या घरी पदार्पण करावं. आणि आवर्जून आले ते. आणि येशूच्या हातात गवाही म्हणून मी सांगतो की माझं टोटल माझं पूर्ण शरीर पूर्ण नवीन झालं. माझं नवीन झालं, आशिष झालं. माझ्या अंगणामध्ये रोशनी आली. माझी सुनबाई घरी थोडं रुसल्या गेली, पण याच्या प्रार्थनेमुळं न चालता न बोलता माझ्या घरी परत पुन्हा आलेली आहे. मी तिचा धन्यवाद मानतो आणि एकदम सुखानं आनंदानं आम्ही लेकरा बाळा घेऊन राहतो. आणि येशूच्या चरणी आहे मी सर्वजण. आणि इथून प्रार्थना करतो आणि दररोज आम्ही येशूचं नाव घेऊन नंतर कामाला जातो, काम करतो. एवढेच मी येशूला धन्यवाद करतो. 2 शब्द बोलून मी माझं ठेवते. थँक्यू. तर हे गंगाधर गव्हाणे काका आहेत, कवठा या ठिकाणी राहतात. तर त्यांनी संपर्क केल्यानंतर आपण प्रार्थनेला त्यांच्या घरी जात आहे आणि परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये कार्य करत आहे, त्यांच्या कुटुंबामध्ये कार्य करत आहे आणि खूप अद्भुत साक्ष आहे. आणि विनंती आहे की सर्वांनी त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा की येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वराने त्यांना अधिक आशीर्वादित करावा. और कोई साक्ष्य देने वाला है तो आगे आइए और साक्ष्य दीजिए. आज थोड़ा खास दिन है, इसलिए मैं आगे बुलाकर आपकी साक्ष्य ले रहा हूँ. इसलिए सब जिनको जिनको साक्ष्य देना है वो आगे आए ताकि परमेश्वर की महिमा होने पाए इस क्रिसमस के सीजन में. प्रेज द लॉर्ड. मी परमेश्वराचे आभार मानते की परत एक वार ख्रिसमस माझ्या जीवनामध्ये आलेला आहे. मला वाटत होतं की मी आतापर्यंत जगेल की नाही, पण परमेश्वराने मला जगवलं, याबद्दल आभारी आहे. आणि परमेश्वराचे अजून आभार मानते की मी जेव्हापासून जन्मले वाढत होते तेव्हा 3 वेळा मी मरता मरता वाचले. पहिल्या वेळेस मी 17 वर्ष माझं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं. मी 10 रात्र आणि 10 दिवस कोमामध्ये होते. माझी आशा नव्हती, पण देवाने त्यातूनही मला वाचवलं. त्याच्यानंतर अजून मला आजार झाला, त्याच्यातूनही वाचवलं. आणि शेवटी 1995 मध्ये मला हिस्टॅक्टॉमी झालं. त्यावेळेसही मी देवाने मला वाचवलं. देवाचे अत्यंत आभार आहे, कारण देव त्याच्या लेकरांना जर जीवन ठेवायचं असेल आणि त्याचा कार्य करून घ्यायचं असेल तर तो नेहमी त्याच्या जीवनामध्ये कार्य करत राहतो. परमेश्वराचे परत एक वेळा मी आभार मानते की त्यांनी रोज मला दैनंदिन सांभाळतो, माझा सांभाळ करतो, माझ्या आयुष्यामध्ये तो मला मदत करतो. मी किती वेळा पडले, पण फुलासारखं झेलून त्यांनी मला वर ठेवलेलं आहे. मला कोणत्याही प्रकारचं लागलेलं नाही किंवा फ्रॅक्चर झालेलं नाही. त्याबद्दल मी त्याचे आभार मानते. परमेश्वराचे जितके आभार मानावे तितके कमीच आहे, कारण हे जे आयुष्य दिलेलं आहे ते देवाने दिलेलं आहे. त्याचा उपयोग त्याचा हे आपण व्यवस्थितपणे करायला पाहिजे. रोज त्याचं शास्त्र वाचून प्रार्थना आणि त्याच्या मार्गात आपण चालायला पाहिजे. देव जी संधी देत आहे त्या संधीचा आपण उपयोग करून घ्यायला पाहिजे. देवाने मला आतापर्यंत सांभाळलं. सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये चांगल्या केलेल्या आहेत आणि मला आयुष्य दिलेलं आहे. याबद्दल मी देवाचे अत्यंत आभारी आहे. देवाने माझं उर्वरित आयुष्य किंवा जे माझं जीवन आहे त्यामध्ये मला शेवटपर्यंत सांभाळून मला आशीर्वाद देऊन त्यांनी त्याच्या मार्गात ठेवावे असं मी देवाजवळ विनंती करते. आणि आपण सगळ्याला विनंती करते की प्रार्थनेत माझी आठवण ठेवा. थँक्यू. और कोई साक्ष्य देने वाले?
माझी मुलगी आहे बघा. सर मी 7वीत असतापासून मी येशूचं करते, म्हणजे 7वीत होते मी तेव्हापासून मी येशूला मानते. माझं जेव्हा लग्न झालं ना माझं, तेव्हा माझे सासरघरचे मानायचे नाही, ते दुसऱ्या देवाचं करायचे. तरी मध्ये मग थोडंसं गॅप पडला होता, तरी पण छान नाही. तरी माझ्या मनामध्ये म्हणजे मी येशूला एकही दिवस असं चुकत नव्हतो. मी त्या देवाचं करायचे, घरचे मग करायचे आणि येशूला पण मानायचे. म्हणजे त्या देवाचं नाव घेऊन मी येशू आहे माझा म्हणून असं मानायचे. मग जेव्हा माझे वडील बिमार पडले ना, माझी बहीण, मी, आम्ही, माझी आत्या, आम्ही सगळेजण फक्त येशूचा दावा करायचो. मध्यरात्री कधी दुखलं, काही झालं, तेलाची बॉटल असायची घरामध्ये, येशूचं नाव घ्यायचो. आमच्या बाबाला आम्ही ते लावायचं आणि जेव्हा त्यांना झोप लागली ना, मग येशूचा धन्यवाद करत बसायचो बस. आणि येशूने आम्हाला एवढं सहकार्य केलं, एवढं सहकार्य, म्हणजे मी बी एवढ्या दुःखातून बाहेर आलेली आहे ना. माझे मिस्टर नाहीत माझ्यासोबत, मिस्टर नाही, मला 2 मुलं आहेत, मिस्टर माझे सोडून दिले. तरी मी असं एकदम संघर्ष करून येशूचं नाव घेऊन काम करते. मी कोविड सेंटरला ड्युटी करते, आशा हॉस्पिटलला ड्युटीला आहे मी. इतकं म्हणजे येशूनं मला एवढं सहकार्य दिलं, एवढं सहकार्य दिलं, मी सांगू शकत नाही. मला असं धन दौलत संपत्ती काहीच नाही, फक्त येशूची महिमा आणि येशूचा आशीर्वादच खूप आहे माझ्यासाठी, खूप 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 आहे. माझं एवढं म्हणणं आहे की सर, माझे 2 भाऊ आलेले, फक्त याने तुम्ही ना एकदम असं मनातून एकदम असं येऊन त्यांना एक सूचना द्या की म्हणजे त्यांनी दारू व्यसन सगळं सोडावं, सगळं सोडून एक नवीन जीवन त्यांना सुरू करावं, जसं मी केलं. मी येशूचं नाव माझं जीवन सुरू केलं, नवीन जीवन सुरू केलं. माझे मिस्टर मला एवढे त्रास द्यायचे ना सर, मी सांगू शकत नाही. एकदम सावध, कामाला तर कसा जात ना, मी शेतात एवढं काम केलं. माझ्या बाबांनी कधी आम्हाला कुणाच्या दुर्याला सुद्धा जाऊ दिलं. आम्हाला आई नाही, माझ्या बाबांनी आमच्या घरून लग्न केले, एकदम असं कुणाच्या दुर्याला नाही, कुणा बायकांच्या संपर्कात नाही की आई नाही, लोक वाईट शिकवतील. घरी लग्न केलं, एवढं छान केलं. माझ्या मिस्टरने एवढा त्रास दिला मला. माझे बाबा म्हणजे तू संघर्ष कर, तू काम कर. मी शेतातलं हर काम केलं, तरी पण त्याला साथ दिलीच नाही मला. आणि आत्ता पण ते माझ्यासोबतच नाही. त्यांनी एकदम म्हणजे 6 वाजल्याच्या नंतर घराच्या बाहेर निघत नव्हता. घरात लग्न करून ते मला टाकायला होत होता. मी सगळं म्हणजे एक समाजाला एक मला किती नाव लाव, मला किती बट्टे लाव, मी त्याला सोडून दिलं. मी माझं काम करते आणि येशूची महिमा करते, येशूला प्रार्थना करते, घराच्या बाहेर निघते. आणि माझा मुलगा आता 8 वर्षाचा होता, 8 वर्षाचा आहे आता. लहान होता, 1-1.5 वर्षाचा होता, तेव्हा त्याच्या अंगावर पिपे पडले होते. ते लहान असताना त्याच्या डोळ्यावर पिपे पडले होते असे. मला माहिती ना, आमच्या घरी बायबल असायचं. माझी बहीण लहान होती, येशूचं करायची. मी ते बायबल एवढं घाई घेतलं आणि त्याच्या उशाला ठेवलं आणि ते तसं झोपेत राहिलं. बरं, आता मी असं रात्रीभर धडधड, मला असं लेकरून माझं उठते का नाही, त्याच्या डोळ्याला दिसते का नाही, असं माझ्या मनामध्ये एवढी धडधड होती. आणि सकाळी उठल्यास मी बघलं ना, त्याच्या पापण्यावर काहीच नव्हतं, पण त्याच्या हातावर असं बिबियाचे दोन्ही पण हातावर ना त्यानं असं घर्षण केलं, त्याच्या हातावर वळण होते, पण त्याच्या डोळ्यावर काही नव्हतं. तेव्हापासून मी येशूला एवढं मानते. मी जेवढं होईल तेवढं ना खूप 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 करते. म्हणजे मी सांगू शकत नाही. येशूचं नाव घेऊनच मी आता सगळं काही, येशूनं मला जीवन दिल्याबद्दल येशूचा मी धन्यवाद करते. धन्यवाद. आणखीन काही साक्ष आहे कोणाची? साक्ष नसेल तर आपल्यामध्ये रणवीर करांकर आहेत, ते पुढे येतील आणि प्रार्थना करतील. देवाची स्तुती असो. मागील वर्षापासून परमेश्वरानं आम्हाला सांभाळलेलं आहे. सर्व गोष्टीमध्ये कोणा गोष्टीची कमी पडू दिलेली नाही. आणि विशेष म्हणजे माझ्या घरामध्ये आमच्या मुलाचं आणि ते लग्न झाल्यानंतर माझ्या पत्नीची तब्येत इतकी डाऊन झाली, तिला HB एकदम 4 ग्रॅमपर्यंत आलेली होती. तरी परमेश्वरानं त्यामध्ये आम्ही प्रार्थना करीत राहिलो आणि उपचारही करत राहिले. आणि त्यामध्ये जे परमेश्वरानं आम्हाला जे सहायता केली, त्यामध्ये तिला आरोग्य मिळालं तिला. आणि HB नंतर मग 10 ग्रॅमपर्यंत झाली आणि देवाने तिला बरं केलं. हे मी देवाच्या कृपेशिवाय काही होऊ शकत नाही, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. कारण आमच्या शेजारी एक नांदेडला असताना शेजारी एक व्यक्ती होती, त्यांनाही 4 ग्रॅमपर्यंत HB झाली होती, परंतु ते राहू शकले नाहीत, पृथ्वी जगामध्ये राहू शकले नाहीत. तर हे अशी अवस्था पाहून परमेश्वराने माझ्या पत्नीला जे आशीर्वाद दिले ते मी विसरू शकत नाही. आणि परमेश्वराच्या प्रत्येक अनुभव घेत आहे की माझ्या म्हणजे जसं मी प्रभूला स्वीकारले तेव्हापासून माझ्या घरामध्ये माझ्या मुलाच्या बाबतीत, माझ्या मुलीच्या बाबतीत, माझ्या सुनबाईच्या बाबतीत प्रत्येकाने
देवानं जे जे कार्य केलेलं आहे ते मी विसरू शकत नाही, कारण त्यामध्ये अद्भुत चमत्कार त्यामध्ये घडलेले आहे. मुलाच्या लग्नाच्या वेळेस सुद्धा अद्भुत चमत्कार घडलेले आहेत आणि ते शक्य नव्हतं. अनेकांचा विरोध होता, तरी पण माझ्या मुलाचं आणि माझ्या मुलीचंही लग्न व्यवस्थितरित्या पार पडलं. हे केवळ देवाची कृपा आहे. आणि या दिवसामध्ये कोरोनाचं परिस्थिती असताना सुद्धा अनेक आमच्या शेजारचे किंवा आमचे नातेवाईक जग सोडून गेलेत, परंतु परमेश्वरानं आम्हाला या सर्व गोष्टीमध्ये सुरक्षित ठेवलेलं आहे. आम्ही जेव्हा ड्युटीवर काम करीत होतो, ऑफिसमध्ये होतो, तेव्हा सुद्धा आमच्या ऑफिसमधील प्रत्येक कर्मचारी, माझ्या शेजारी राहणारे कर्मचारी सुद्धा त्यामध्ये कोविड पॉझिटिव्ह निघाले, परंतु परमेश्वराची कृपा आहे की त्यामध्ये आम्हाला काही निघालं नाही किंवा आम्ही पॉझिटिव्ह नाही. तर परमेश्वरानं त्यामध्ये केवळ देवाची कृपा होते. आणि आज आम्ही पाहतो आपण सर्वजण इथे एकत्र आलेलो आहोत, भेटलेलो आहोत. हे केवळ देवाची कृपा आहे. तो आपल्याला या भूमीवर जिवंत ठेवलेला आहे आणि तो आपल्याला श्वासोश्वास दिलेला आहे. ऑक्सिजन जे आता सध्या ऑक्सिजनची कमतरता डॉक्टर भासते या कोविडच्या परिस्थितीमध्ये. अनेकांना ऑक्सिजन चढवण्यात येते, परंतु परमेश्वरानं आपल्याला हे मुबलक असं निःशुल्क असं ऑक्सिजन आपल्याला दिलेलं आहे. म्हणून आज आपण आजचा दिवस पाहू शकलो. देवाची कृपा आहे आणि देवाच्या कृपेमध्ये आज आपण वाढलेलो आहोत आणि सर्व एकत्र भेटलो. देवाची स्तुती असो. आपण अजून कोणी साक्षी देणार आहे? देवाला धन्यवाद. प्रभू येशूला धन्यवाद करते की देव आमचाही सांभाळ करत आहे, आमच्या गरजा पूर्ण होत आहे. देव बाबा आमच्या सोबत आहे आणि आजचा क्रिसमस आपल्या सर्वांसाठी येशू प्रभूने दिलेला आहे. देवाला धन्यवाद करते. प्रेज लॉर्ड. मी देवाला धन्यवाद देते. खरंच प्रभू येशूने 2021 मध्ये आमच्या जीवनात देखील अद्भुत कार्य केलं. मित्रांनो, मी खरंच सांगते तुम्हाला, माझा जेव्हा 7वा महिना होता, मी प्रेग्नेंट होते आणि मला कोविड पॉझिटिव्ह म्हणजे करोना झाला होता आणि 7वा महिना चालू होता आणि ड्युटी करत असल्यामुळे मला हे इन्फेक्शन झालं होतं. कारण मला वॅक्सिनेशनला ड्युटी लावण्यात आली ती, कारण रिलॅक्स ड्युटी आहे म्हणून. पण त्या ठिकाणीच मला कोविड इन्फेक्शन झालं आणि करोना पॉझिटिव्ह आली मी आणि RT-PCR अँटीजन निगेटिव्ह आली. तरी माझा जो काही त्रास होता, खोकला, ताप, ते कमी होत नव्हतं. पण निगेटिव्ह येऊन पण का असं होते म्हणून आमचे डॉक्टर बोलले की सिस्टर तुम्ही एकदा RT-PCR टेस्ट करून बघा. आणि ती टेस्ट करण्या अगोदर सगळे घाबरत होते की इथं प्रेग्नेंट आणि पॉझिटिव्ह आलं तर काय करायचं. आणि खरंच मी रिपोर्ट ते पप्पांना विचारले की करू का टेस्ट, आणि पप्पा म्हणे कर, बिंदास, काही होणार नाही, पॉझिटिव्ह आलं तरी प्रभू तुला सांभाळणार आहे. आणि खरंच रिपोर्ट माझा पॉझिटिव्ह आला. आणि त्या अगोदर एक खरंच सांगायचं की माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह येणार अगोदर माझ्या मिस्टरांचा अँटीजन टेस्ट पॉझिटिव्ह आली होती आणि त्यांनी हे कोणाला सांगितलं नाही की मला देखील कोरोना झाला. आणि त्यांनी मला एवढंच म्हणत होते की तू करून घे टेस्ट. आणि मी घाबरेल म्हणून त्यांना सांगितलं नाही त्यांनी की मी पॉझिटिव्ह आलो. फक्त एवढंच म्हणू लागले की मी त्यांच्या संपर्कात आले होते. फक्त ते एवढंच बोलत होते की तू तुझी टेस्ट करून घे, म्हणजे तुला ट्रीटमेंट चालू करता येईल. पण मी घाबरत होते की पॉझिटिव्ह आले तर पुढे ट्रीटमेंट काय, कारण की प्रेग्नेंट आहे. पण मी टेस्ट केली आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आणि खरंच प्रभूनं त्यामध्ये देखील आम्हाला सांभाळलं, दोघांनाही देखील सुरक्षित ठेवलं. आणि प्रेग्नेंट असताना जे डॉक्टर होते मला ट्रीटमेंट देत होते त्यांनी एवढंच बोलले की सिस्टर घाबरू नका तुम्ही, फक्त मी जे ट्रीटमेंट देईल ते करा. आणि खरंच मॅडमची जे ट्रीटमेंट होती एकदम सिंपल होती, जे की आपण सर्दी खोकल्याला घेतो, ॲझिथ्रोमायसिन, PCM या गोळ्या घेतल्या आणि विशेष म्हणजे प्रार्थना केली. त्या प्रार्थनेमध्ये सर्वात जास्त योगदान माझ्या सासऱ्यांचं आहे. त्यांनी खरंच खूप प्रार्थना केली आमच्यासाठी. आणि आम्ही दोघं देखील पॉझिटिव्ह होतो आणि बाळ देखील, म्हणजे तिघं देखील पॉझिटिव्ह आलेलो होतो. पण प्रभूने आम्हाला सांभाळलं आणि अजून नवजीवन दिलेलं आहे. याबद्दल सर्व गौरव मी प्रभू येशूला देते. जोर से तालियां बजाएंगे. आणि कोणाला साक्ष द्यायचे और किसी को साक्ष देना है? नहीं तो रविंद्र का अंकल प्रेयर करेंगे सामने आकर. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, तुझे स्तुती असो प्रभू. देव बाप्पा तुझे गौरव, तुझे महिमा हो प्रभू. देवा तुझी दया आहे, तुझी कृपा आहे प्रभू.
आम्हाला तू आज सुरक्षित ठेवलेलं आहेस, जिवंत ठेवलेलं आहेस आणि तुझ्या दयेने कृपेने प्रभू आम्हाला इथे एकत्र घेऊन आलेले आहेस प्रभू देवा. ही केवळ तुझी इच्छा आहे प्रभू देवा. तुझी दया आहे म्हणून आम्ही आज इथे येऊ शकलो प्रभू. तुझ्या कृपेने प्रभू देवा आम्ही आज सुरक्षित आहोत प्रभू परमेश्वरा देवा. ज्या ज्या बहीण भावाने प्रत्येकाने साक्ष दिलेली आहे प्रभू देवा, त्यांना तू अनुभव दिलेला आहेस. गव्हाणे ब्रदरसाठी प्रभू देवा त्यांना जे अनुभव तू दिलेला आहेस, त्यांच्या जे छातीमध्ये त्रास होतं किंवा एकरताचा त्रास होता, हे सर्व काही प्रभू देवा तू त्यांना स्पर्श केले. कारण तू वैद्यांचा वैद्य, डॉक्टरांचा डॉक्टर तू आहेस प्रभू परमेश्वरा. तू प्रभू देवा सर्व, तुला सर्व शक्य आहे प्रभू. त्यांना तू स्पर्श केलेस, त्यांना आरोग्य दिलेस देवा. मी तुझे आभार मानतो प्रभू. यापुढेही प्रभू देवा त्यांनी विश्वासामध्ये वाढावं यासाठी प्रभू देवा त्यांना तू आरोग्यामध्ये प्रभू देवा तल्लख ठेव परमेश्वरा आणि आशीर्वादित कर प्रभू. त्या परिवारांना तू आशीर्वादित कर परमेश्वरा. त्यांची मुलगी जे साक्ष दिलेले आहे प्रभू देवा, त्यांनाही प्रभू देवा तू आशीर्वादित कर प्रभू. त्यांचे जे जीवन आहे पुढील हे तुझ्या संगतीमध्ये, तुझ्या उपस्थितीमध्ये त्यांना तू कृपा कर परमेश्वरा आणि तुझ्या अनुभवामध्ये त्यांना अधिक वाढव प्रभू परमेश्वरा. हो देव बाप्पा तुझे स्तुती सो प्रभू. आणि त्या परिवारांना आणि त्यांच्या आजूबाजूला असलेले शेजारी यांनाही प्रभू देवा त्यांच्या जीवनातून तुझी साक्ष दिसून येऊ दे प्रभू परमेश्वरा. आणि ते तुझकडे प्रभू देवा त्यांनी तुझा विश्वास ठेवा यासाठी प्रभू आशीर्वादित कर प्रभू. विनंती करतो परमेश्वरा. अवसरे सिस्टर यांनाही प्रभू देवा तो ह्या वयामध्ये प्रभू देवा त्यांना तू सुरक्षित ठेवलेलेस, आशीर्वादित केलेस प्रभू. त्यांना अनेक कोमामध्ये असताना सुद्धा प्रभू देवा त्यांचा तू सांभाळ केलेला आहेस, त्यांना कृपा दिलेली आहेस आणि प्रभू देवा त्यांना तू जीवदान दिलेले आहेस. अनेक अपघातामधून प्रभू देवा त्यांचं रक्षण केलेस देव बाप्पा. ही केवळ तुझी कृपा आहे प्रभू. अनेक आम्ही पाहतो अपघातामध्ये पडतात, ते उठत नाहीत प्रभू, परंतु आमच्या सिस्टर अवसरे सिस्टर यांना प्रभू देवा तू दया केलेस, कृपा केलेस प्रभू. त्यांच्यावर तू अधिक आशीर्वादित कर. या पुढील आयुष्यामध्ये प्रभू देवा ते तुझ्या संगतीमध्ये चालवत वाढवत आणि प्रार्थनेमध्ये जे काही त्यांनी बायबल वाचन करीत आहेत प्रभू देवा त्यांना तुझे ज्ञान दे आणि आशीर्वादित कर परमेश्वरा. देव बाप्पा विनंती करतो प्रभू परमेश्वरा. जे ज्यांनी मीनाक्षी आणि ममता यांनाही प्रभू देवा तू कृपा कर परमेश्वरा. त्यांच्या जीवनामध्ये सहायता कर प्रभू परमेश्वरा. ते मीनाक्षी यांचं कुटुंब प्रभू देवा तू आशीर्वादित कर प्रभू. त्यांना जे बाळ दिलेस प्रभू हे तुझ्या दयेने कृपेने प्रभू देवा तू आशीर्वादित केलंस. त्यांचा परिवार प्रभू देवा सुरक्षित राहावा या आणि आनंदित राहावा, तुझ्या संगतीमध्ये चालावं ह्यासाठी प्रभू विशेष करून कृपा कर परमेश्वरा. हो देव बाप्पा कोस्मे परिवारांना तू आशीर्वादित कर प्रभू आणि येथे आलेल्या प्रत्येक परिवारांना तू कृपा कर परमेश्वरा. देव बाप्पा आमच्यामध्ये आलेले मेघालयहून आलेले सिस्टर आणि ते ब्रदर यांनाही प्रभू देवा तू कृपा कर परमेश्वरा. त्यांनी जे प्रभूमध्ये वाढत आहेत प्रभू देवा त्यांच्या जीवनामध्ये आनंद आणि आशीर्वाद दे प्रभू परमेश्वरा. येथे जे आज नवीन आलेले आहेत प्रत्येक भाऊ बहीण या प्रत्येकांना प्रभू तुझ्या अनुभवामध्ये वाढव प्रभू. या पुढील दिवसामध्ये प्रभू देवा त्यांनी तुझी साक्ष द्यावी आणि यासाठी प्रभू देवा त्यांना तुझी कृपा होऊ दे प्रभू परमेश्वरा. देव बाप्पा आजचा दिवस पवित्र दिवस तू आम्हाला दिलेला आहेस आणि आम्हाला तू सांभाळेस म्हणून तुझे आभार मानतो प्रभू. या साक्षीबद्दल प्रत्येकांचे प्रभू देवा तुझा गौरव हो यामधून आणि आजची हे संपूर्ण वेळ तुझ्या हातामध्ये घे. पुढील वेळ प्रभू येशूच्या पवित्र नावात मागतो नाही प्रभू. आमेन. हालेलुया. सर्वांनी हालेलुया. देवाची स्तुती असो. आणि आजच्या वेळेमध्ये आपण देवाच्या वचनामध्ये थोडक्यामध्ये आपण पाहणार आहोत. तर आज काय आहे? ख्रिसमस आहे. ख्रिसमस याचा अर्थ काय? ख्रिसमस म्हणजे ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो, जन्मदिवस. ऍक्च्युली खरं पाहिलं असता येशू 25 तारखेला जन्मला असं नाही, परंतु जगाने एक तारीख ठरवली की 25 तारखेला येशूचा जन्म झाला आणि त्यामुळे सगळं जग काय करत आहे? सेलिब्रेट करत आहे. याचा अर्थ असं नाही की आपण चुकीचं करत आहोत, तर आपण येशूला आठवत आहोत. आपण दररोज आठवणं गरजेचं आहे. फक्त 25 तारखेलाच फक्त आठवणं येशूला आणि चर्चला जाणं आणि परमेश्वराची भक्ती करणं, त्यापेक्षा आपण दररोज त्या परमेश्वराची भक्ती आणि आराधना करणं गरजेचं आहे. हालेलुया. हर रोज हमें प्रभु की आराधना करनी है, प्रभु की स्तुति करनी है और प्रभु को महिमा देना है. तो आज क्रिसमस है. क्रिसमस के सीजन में मैं वचन से बात करूंगा. उसमें हम 3 बातें देखेंगे कि क्रिसमस यानी यीशु मसीह इस दुनिया में क्यों आया, यीशु या जगामध्ये कशासाठी आला, यीशु मसीह इस दुनिया में क्यों आया, उसके 3 रीजन मैं बताने की कोशिश करूंगा. पहली बात
कि कभी कभी इस दुनिया के लोगों को ऐसा लगता है कि यीशु मसीह इस दुनिया में ख्रिश्चन धर्म की स्थापना करने के लिए आया है. ख्रिश्चन धर्माची स्थापना करण्यासाठी येशू आला. इस दुनिया के लोग बोलते हैं, लेकिन हमें ये ध्यान में रखना पड़ेगा क्योंकि यीशु मसीह किसी पंथ या किसी धर्म की स्थापना करने के लिए इस दुनिया में नहीं आया है. तो उसके रीजन हम आगे देखेंगे. तर आपण विचार करूया की येशू धर्माची स्थापना करायला नाही आला, तर नेमकं कशासाठी आला, क्यों यीशु मसीह इस दुनिया में आया, इसके बारे में हम देखेंगे. और पहला वचन की यूहान याचा 3 अध्याय आणि 16 वचन, जॉन चैप्टर 3 और 16 वर्स हम सभी को पता है क्या है वो वचन. यूहान 3:16 मोठ्या आवाजामध्ये सगळ्यांनी एका सुरात. देवाने यस, यीशु मसीह इस दुनिया में इसलिए आया कि वो सार्वकालिक जीवन देने के लिए. पहली बात कि यीशु मसीह धर्म की स्थापना करने के लिए नहीं आया. तो पहली बात कि यीशु मसीह इस दुनिया में सार्वकालिक जीवन देने के लिए, यानी सार्वकालिक जीवन जो अनंत काल का जीवन है वो देने के लिए आया है. हम देखते हैं कि दुनिया के लोग कभी कभी अच्छे कर्म करते रहते हैं, वो गरीबों को मदद करते हैं. कभी कभी अभी ये ठंडी का सीजन है, बहुत सारे लोग क्या करते हैं, ब्लैंकेट देने का, कपड़े देने का, ऐसे बहुत सारी चीजें करते रहते हैं. भरपूर गोष्टी अनेक लोग करता रहतात. का करतात, क्यों करते वो लोग, क्योंकि मरने के बाद उनको किधर जगह चाहिए, स्वर्ग में जगह चाहिए. हालेलुया. स्वर्ग में जगह मिलने के लिए वो क्या करते, उनके जीवन में अच्छे अच्छे बातें करने के लिए कोशिश करते हैं, प्रयास करते हैं, गरीबों को मदद करते हैं. लेकिन मैं ये कहना चाहता हूँ कि इस क्रिसमस के अवसर पर गरीबों को मदद करने से स्वर्ग में जगह नहीं मिलती. यीशु मसीह ही स्वर्ग का द्वार है. जो यीशु मसीह पर विश्वास रखता है उसी को सार्वकालिक जीवन मिलेगा, उसी को स्वर्ग मिलेगा. इसलिए इधर वचन में कहता है कि देवाने जगावर एवढं प्रेम केलं, परमेश्वर ने इस जगत से इतना प्यार किया कि उसने अपना एकलौता बेटा दिया. उसने एकलौता बेटा दे दिया क्योंकि हमें क्या मिले, सार्वकालिक जीवन मिले. आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावं यासाठी येशू या जगामध्ये आला. पहिला मुद्दा आपण पाहत आहोत. पहिला मुद्दा कोणता, सार्वकालिक जीवन देण्यासाठी. सर्वांना म्हणू, सार्वकालिक जीवन देण्यासाठी. त्यानंतर सार्वकालिक जीवन याचा अर्थ आपण थोडक्यात पाहू. योहान याचा 17वा अध्याय आणि 3रं वचन वाचा कोणाला भेटला असेल तर. योहान 17 आणि 3. जॉन 17 चैप्टर और 3rd वर्स. वे तुझे एकमात्र सच्चे परमेश्वर को और यीशु मसीह को जिसे तूने भेजा है जान ले, यही शाश्वत जीवन है. और शाश्वत जीवन यानी सार्वकालिक जीवन का अर्थ यही है कि जो एकच खरा देव त्या तुला व त्याला तू पाठवले त्या यीशु ख्रिस्ताला त्याने ओळखावे. सार्वकालिक जीवन इसका मतलब है कि हमें किसको पहचानना है, हमें यीशु मसीह को पहचानना है, यीशु को जानना है और सब पापों से क्षमा पाना है. हालेलुया. सार्वकालिक जीवन इसका मतलब 3 बातें है. हमें यीशु मसीह को जानना है, येशूला ओळखायचं आहे आपल्याला. येशू या जगामध्ये आला, तो देव होता, तो राजांचा राजा, तो प्रभूंचा प्रभू आहे. उसको जानना है, उसको पहचानना है. दूसरी बात कि हमें सब पापों की कबूली देणे है, आपल्या पापाची क्षमा मागायची आहे आणि आपल्याला ती क्षमा परमेश्वर आपल्याला करणार आणि त्यानंतर आपण सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करणार. म्हणून 3 बातें है कि हमें परमेश्वर को जानना है, हमें पापों की क्षमा परमेश्वर देगा और उसके बाद परमेश्वर हमें सार्वकालिक जीवन देगा. म्हणून पहली बात की सार्वकालिक जीवन जो परमेश्वर हम सभी को देने के लिए इस दुनिया में आया है. दूसरी बात हम देखेंगे कि हमें ढूंढने के लिए वो आया है, आपल्याला शोधण्यासाठी आलेला आहे. कारण आपण या जगामध्ये सर्वजण हरवलेलो होतो. आपण इथं जेवढे बसलेले आहोत, आपण या जगामध्ये हम सब लोग इस दुनिया में गुम हो चुके थे और परमेश्वर इस दुनिया में आया. परमेश्वर ने हम सभी को ढूंढ लिया और हमें उसने चुना है ताकि हम उसकी स्तुति करें, उसकी महिमा करें. इसलिए दूसरी महत्वपूर्ण बात ये है कि परमेश्वर इस दुनिया में इसलिए आया कि ताकि हमें वो ढूंढ पाए.
आपल्याला शोधण्यासाठी परमेश्वर या जगामध्ये आला। बहुत सारे लोग हैं अभी बहुत सारे इस दुनिया में लोग हैं, वो इधर मंदिर में नहीं है लेकिन वो अपने घर में है। उनको ढूंढने के लिए हम भी वैसे ही थे, हम भी इस दुनिया में थे और परमेश्वर यीशु मसीह इस दुनिया में आया कि और उसने हमें इस जगत से अलग किया और हमें उसने ढूंढा है। लूक याचा 9:19 अध्याय आणि 10, लूक 19 चॅप्टर और 10 वर्स। कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यास व तारण्यास आला आहे। और इधर कहता है कि मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यासाठी, मनुष्य का पुत्र यानी यीशु मसीह जो गुम हो चुके लोग हैं इस दुनिया में, जो गुम हो चुके लोग हैं, जो परमेश्वर को नहीं जानते, परमेश्वर से बहुत दूर जा चुके हुए लोग हैं, उन लोगों को ढूंढने के लिए, उनको इकट्ठा करने के लिए और उनको सार्वकालिक जीवन देने के लिए, उनको पापों से बचाने के लिए, उन्हें सब शैतानी बातों से छुड़ाने के लिए यीशु मसीह इस दुनिया में आया है। इसलिए इधर कहता है कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यासाठी आलेला आहे। मनुष्याचा पुत्र कशासाठी आला? हरवलेले शोधण्यासाठी। आपण या जगामध्ये हरवलेलो होतो, परमेश्वर आला, परमेश्वराचं वचन आपल्याला कळालं आणि परमेश्वराने आपल्याला या जगातून वेगळं केलेलं आहे। मग दूसरी बात कि परमेश्वर ने हमें इस दुनिया से अलग किया है और इस दुनिया में हम गुम हो चुके थे और परमेश्वर हमारे पास आया और दुनिया से हमें क्या किया है? उसने ढूंढा और उसने अलग किया। बहुत सारे लोग हैं अभी वो ढूंढने का काम परमेश्वर कर रहा है। वो कौन से लोगों से करेगा? हमसे करेगा। हमें उनको वचन बताएंगे, वो प्रभु पर विश्वास रखेंगे और वो भी परमेश्वर के पास आ जाएंगे, उनको भी परमेश्वर ढूंढेगा। म्हणून आपल्याला जक्कयाची गोष्ट माहित आहे, लूक 19 चॅप्टर and 1 to 9, लूक 19। त्यांनी अॅरोवर प्रवेश केला, वाचायचं? हा, त्याने अॅरोवर प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता। तेव्हा पहा, जक्कई नावाचा कोणी एक मनुष्य होता। तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता। येशू कोण आहे हे पाहण्यासाठी तो प्रयत्न करीत होता, पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठिंगणा होता। तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला, कारण येशूला त्या वाटेने जायचे होते। मग येशूने त्या ठिकाणी येताच दृष्टीवर करून त्याला म्हणाला, जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे। तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले। हे पाहून सर्व लोक कुटकुट करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा उतरावयास गेला आहे। तेव्हा जक्कया उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी पहा, मी आपले अर्धे द्रव्य दारिद्र्यास देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो। येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्रामाचा पुत्र आहे। कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे। आणि ही आपल्याला गोष्ट माहित है, ये स्टोरी हम सभी को पता है। जक्कई नाम का एक आदमी था और वो क्या करता था, टैक्स कलेक्टर था और वो बहुत अच्छा गवर्नमेंट का जॉब था उसको और अच्छी तरह से उसकी जिंदगी चल रही थी, सभी घर में था, बहुत अमीर था। इधर बताता है कि तो खूब श्रीमंत होता, अमीर था वो, और उसके पास सभी चीजें थी, बहुत सारी अच्छी अच्छी बातें उसके घर में रहेंगी। तभी भी उसके जीवन में वो सार्वकालिक जीवन या उसके जीवन में वो शांति समाधान जो आध्यात्मिक बातें हैं वो ढूंढने की वो कोशिश कर रहा था। इसलिए इधर कहता है कि जब यीशु मसीह उसके पास से जाने वाला था, जेव्हा येशू त्याच्या जवळून जाणार होता, तेव्हा त्याला उत्कंठा लागली कि मला येशूला पाहायचं आहे। इसलिए उसको बहुत आनंद हुआ ताकि उसको यीशु को देखना था और देखने के लिए वो क्या किया उसने कि वो बहुत ठेंगना था, उसकी ऊंचाई बहुत कम थी, इसलिए वो एक पेड़ पर चढ़ गया, उंबराच्या झाडावरती तो चढला आणि तिथून तो काय करत आहे, येशूला पाहण्याचा प्रयत्न करत आहे।
तो सुद्धा जक्कई नावाचा जो व्यक्ति होता वो भी इस दुनिया में गुम हो चुका था। उसके पास सब कुछ था, लेकिन जो जीवित परमेश्वर उसके पास नहीं था, जो जिंदा खुदा है वो उसके पास नहीं था। इसलिए वो परमेश्वर को ढूंढने की कोशिश कर रहा था और ढूंढते ढूंढते उसको यीशु मिल गया। और जब यीशु के पास आया तो उसको पता चला कि यही जिंदा खुदा आहे, हाच एक जिवंत परमेश्वर आहे। आणि त्यानंतर त्याने येशूचा स्वीकार केला। लहान लेकरांनो शांत बसा। त्यानंतर येशूचा त्याने स्वीकार केला, यीशु मसीह पर उसने विश्वास रखा और उसके बाद उसने अपना जीवन परमेश्वर को समर्पित कर दिया। और उसने क्या किया कि उसने ज्या ज्या लोकांच्याकडून त्यानं लुबाडून घेतलं होतं, जिन लोगों के पास से उसने धन लिया हुआ था उनको उन्होंने वापस कर दिया। इस तरह से ये स्टोरी है। इसलिए जक्कई इस दुनिया में गुम हो चुका था और परमेश्वर उसके जीवन में आया, उसको ढूंढा और उसको सार्वकालिक जीवन दिया। इसलिए दूसरी बात कि परमेश्वर इस दुनिया में किस लिए आया है? हमें ढूंढने के लिए, हमें पाने के लिए। इसलिए हम सब लोग इधर बैठे ताकि हमें परमेश्वर ने ढूंढा है, हमें आपल्याला शोधलेलं आहे आणि आपण त्याला सापडलेलो आहोत। त्यानंतर यहेजकेल 34:11-13, इझेकिएल 34 चॅप्टर 11 to 13। कोणाला मिळाला असेल तर वाचा। म्हणून प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, तू जो क्रोध दाखवला, त्याचा द्वेष करून जो हेवा प्रकट केला, तदनुसार मी तुझ्या बरोबर वागेन। 34 अंका, यहेजकेल 34, इझेकिएल 34 चॅप्टर 11 to 13। कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा मी स्वतः आपल्या कळपाचा शोध करेन, त्यांना मी हुडकीन। जसा मेंढपाळ आपल्या दानादान झालेल्या मेंढरामध्ये राहून त्यांना हुडकतो, तसं मी आपल्या मेंढरांना हुडकीन आणि अपराच्छादित व अंधकाराच्या दिवशी त्यांची दानादान झाली त्या सर्व ठिकाणाहून त्यांना वाचून आणीन। मी त्यांना राष्ट्रातून आणीन, निरनिराळ्या देशातून त्यांना जमा करेन, मी त्यांना स्वदेशी परत आणीन। मी इस्रायलाच्या पर्वतावर, नाल्याजवळ व देशातल्या सर्व वस्ती स्थानात त्यांना चालेल। आणि तो सांगत आहे की कारण प्रभु परमेश्वर म्हणतो, पहा मी स्वतः आपल्या कळपाचा शोध कर। परमेश्वर इधर बताए कि मैं खुद अपने लोगों को क्या ढूंढूंगा और उनको इकट्ठा करूंगा। त्यांना मी हुडकीन सांगत आहे। खूप सुंदर शब्द आहे हुडकीन, याचा अर्थ की मी या लोकांना काय करेन? शोधेन, त्यांना एकत्र करेन आणि ते मला काय करतील? ओळखेन। आणि 13 वचन सांगत आहे कि मैं त्यांना राष्ट्रातून आणेन। सब देशों में जाकर परमेश्वर क्या कर रहा है? हम लोगों को ढूंढ रहा है। हम मिल चुके लोग हैं, लेकिन बहुत सारे लोग हैं, उनको ढूंढने के लिए, उनको परमेश्वर के पास ले जाने के लिए यीशु मसीह इस दुनिया में आया है। तो दुसरी बात की यीशु मसीह किस लिए आया? येशू कशासाठी आला? आपल्याला शोधण्यासाठी। पहिली गोष्ट आपण काय पाहिली? आपल्याला सार्वकालिक जीवन देण्यासाठी। सर्वजण म्हणूया, येशू सार्वकालिक जीवन देण्यासाठी आला। येशू आपल्याला शोधण्यासाठी आला। आणि तिसरं शेवटचं आपण पाहणार आहोत की आपल्या पापांची क्षमा करण्यासाठी येशू आलेला आहे। हम पापी थे क्योंकि परमेश्वर का वचन बताता है कि रोम 3 और 23 वचन, कारण सर्वांनी पाप केले। रोमन 3rd चॅप्टर और 23 वर्ष, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहेत। हम परमेश्वर के पास क्यों नहीं जाते? क्योंकि हम सब लोग पापी हैं और पाप के कारण हमारे और परमेश्वर के बीच में एक दीवार खड़ी हुई है। इसलिए हम परमेश्वर के पास नहीं जाते। हम जब दुनिया में थे, हम अपना जीवन जब जांचेंगे तो हमें भी खुद को मालूम पड़ेगा कि हम किस तरह से पाप में पाप करते जा रहे थे। इसलिए यीशु मसीह इस दुनिया में आए कि हम पाप ना करें, हमें पापों से मुक्ती मिले, आपल्याला सर्व पापातून आपण मुक्त व्हावं आणि आपण पापातून सर्व प्रकारच्या अंधकाराच्या गोष्टीमधून आपल्याला वेगळं करण्यासाठी येशू 2021 वर्ष अगोदर या जगामध्ये आला। म्हणून रोम 3:23 सांगत है कि कारण सर्वांनी पाप केले है, सब लोगों ने पाप किया है और वो परमेश्वर के पास
नहीं जा सकते, वो परमेश्वर को नहीं ढूंढ सकते, इसलिए परमेश्वर इस दुनिया में आया है। 1 तिमोथी 1 chapter 15 verse। 1 तिमोथी 1 chapter and 15। पहिले तिमोथी 1:15 ख्रिस्त येशू पापी जणांना ताराव्या जगात आला, हे वचन विश्वसनीय व सर्वथा स्वीकारण्यास योग्य आहे। त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे। और इधर पौल बात कर रहा है कि यीशु किस लिए आया? पापी लोगों को तारने के लिए, पापी लोगों को पाप से छुटकारा देने के लिए यीशु इस दुनिया में आया है। और पौल कहता है कि मैं बहुत बड़ा पापी व्यक्ति हूँ। हम सभी ने पाप किया है, लेकिन जब हम यीशु मसीह पर विश्वास रखते हैं, यीशु हमें सब पापों से शुद्ध करता है। और जब यीशु मसीह शुद्ध करता है तो परमेश्वर की इच्छा है कि हम फिर से पाप करने की कोशिश ना करें। आपण सर्वांनी पापातून आपल्याला येशूनं मुक्त केलेला आहे, तर परमेश्वराची इच्छा आहे की आपण पुन्हा त्या पापाकडे जाऊ नये। इब्री याचा 8 अध्याय आणि 12 वचन। हेब्रू 8 chapter and 12 verse। 8:12 इब्री 8:12। कारण मी त्यांच्या अनितीच्या कृत्याविषयी क्षमाशील होईल आणि त्यांची पापे मी ह्यापुढे आठवणारच नाही। कोणतं वाचलं? 8:12। कारण मी त्यांच्या धर्माविषयी क्षमाशील हा। आणि इथं सांगत आहे की कारण मी त्यांच्या अनीतीच्या कृत्याविषयी क्षमाशील होईल। आपल्या अनीतीच्या कृत्याबद्दल परमेश्वर काय करेल? आपल्याला क्षमा करेल। जब हम परमेश्वर के पास जाते हैं, हम अपने पाप की कबूली देते हैं और परमेश्वर से क्षमा मांगते हैं, तो परमेश्वर हमें क्या करता है? हमें पापों की क्षमा करता है। आपल्या पापांची तो आपल्याला काय करतो? क्षमा करतो, कारण त्यांची पापे मी यापुढे आठवणारच नाही। और जब हम पापों की कबूली देते हैं, पाप क्षमा मांगते हैं, उसके बाद परमेश्वर हमारे पाप क्या तो पाप आपले आठवत नाही। हिंदी मध्ये काय म्हणायचं? आठवणं, याद नहीं रखता। जब हम पापों से छुटकारा पाते हैं, उसके बाद परमेश्वर हमें क्या करता है? हमारे पाप याद नहीं रखता। याद नहीं रखता इसका मतलब है कि हम पाप करते रहे, ऐसा नहीं है। जब पापों की क्षमा मिलती है तो हम पवित्र मार्ग पर चले, हम पवित्रता से जीवन बिताए, ये परमेश्वर की इच्छा है। इसलिए परमेश्वर कहता है कि मैं इसके बाद आपके जो पाप है वो याद नहीं रखता। परमेश्वर क्षमा करता है तो वो हमारे पाप याद नहीं रखता। त्यानंतर रोमन 6 chapter 1 and 2। रोमकरास पत्र 6 अध्याय 1 आणि 2। तर आता आपण काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय? कधीच नाही। जे आपण पापाला मेलो ते आपण यापुढे त्यात कसे राहणार? आणि इथे सांगत आहे की आपण आता काय म्हणावे? कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय? कृपा बढ़ने के लिए हम पाप में जीवन बिताए, ये परमेश्वर हमसे अपेक्षा नहीं करता है, कधीच नहीं। जे अपन पापाला मेलो, हम जब यीशु मसीह पर विश्वास रखने लगे तब हम पापों के लिए मर गए हैं। हम अभी पाप नहीं कर सकते, इसलिए परमेश्वर कहता है कि अपन यापुढे त्यात कसे राहायचे। हम आगे से जब हम परमेश्वर का स्वीकार करते हैं और जब हमारे पाप परमेश्वर को कबूल करते हैं, उसके बाद परमेश्वर हमसे ये इच्छा करता है कि हम उसके बाद पाप में ना रहे। परमेश्वर को जो बातें पसंद नहीं है, जिन बातों की परमेश्वर घृणा करता है, उन बातों को छोड़कर हम सीधे मार्ग पर चले, ये परमेश्वर हमसे अपेक्षा करता है। हालेलुया। सर्वांनी उजवा हात वरती करून हालेलुया हालेलुया। इसलिए ये 3 बातें हैं। कौन सी? पहली बात, परमेश्वर यीशु मसीह इस दुनिया में क्यों आया? हमें सार्वकालिक जीवन देने के लिए। सर्वांनी म्हणे की मुझे सार्वकालिक जीवन देने के लिए यीशु आया। मला शोधण्यासाठी येशू आला, मेरे पापों की क्षमा करने के लिए यीशु आया।
और परमेश्वर इस वचन से हमें आशीषित करेल। यावेळी आपण आपले डोळे बंद करू प्रभूच्या सानिध्यामध्ये आणि वाचलेल्या वचनानुसार आपण थोडंसं परीक्षण करणार आहोत। थैंक यू लॉर्ड, हालेलुया हालेलुया, थैंक यू जीसस। हम अपनी आंखें बंद करेंगे और अपना ध्यान परमेश्वर की ओर लगाएंगे। और आज परमेश्वर ने जो बातें हमसे की है कि परमेश्वर हमको सार्वकालिक जीवन देने के लिए इस दुनिया में आया है। परमेश्वर इस दुनिया में हमें पापों से क्षमा करने के लिए हमें इस दुनिया में आया है। यीशु इस दुनिया में हमें ढूंढने के लिए आया है। परमेश्वर शोधण्यासाठी आला, आपलं पाप घालवण्यासाठी आला, आपल्याला सार्वकालिक जीवन देण्यासाठी आला। आणि परमेश्वर सांगत आहे की इथून पुढे आपल्याला पाप करत राहायचं नाही। इथून पुढे आपल्याला पुन्हा या जगामध्ये भरकटत जीवन जगायचं नाही। 2 मिनिटं आपण आपल्या अंतःकरणाचा परीक्षण करू की खरोखरच परमेश्वर ने मुझे ढूंढा है, मैं अभी भी परमेश्वर के पास हूँ क्या मैं फिर से गुम हो चुका हूँ? इस दुनिया की भीड़ में मैं गुम हो चुका हूँ क्या? परमेश्वर ने मेरे पापों को क्षमा किया है, फिर से मैं पाप करता या करती हूँ क्या? 2 मिनट हम परमेश्वर के आत्मा की अगुवाई पाएंगे और जो बातें परमेश्वर हमसे बात करता है, परमेश्वर के आत्मा हमें प्रेरणा देता है, उस तरह से हम पापों की क्षमा मांगेंगे, पश्चाताप करेंगे और फिर से परमेश्वर के पास जाएंगे। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस, थैंक यू लॉर्ड। परमेश्वर पाप से छुटकारा देने के लिए आया है। हम अभी भी पाप में जीवन जी रहे हैं क्या? परमेश्वर ने हमें इस दुनिया से ढूंढा है, उसने हमें अलग किया है। अभी भी हम इस दुनिया में गुम हो चुके हैं क्या? हम थोड़ा सोचेंगे और परमेश्वर को धन्यवाद देंगे। हम अपने मन में परमेश्वर को प्रार्थना कर सकते हैं, परमेश्वर की स्तुति कर सकते हैं। थैंक यू लॉर्ड, हालेलुया हालेलुया, थैंक यू जीसस, थैंक यू लॉर्ड, थैंक यू लॉर्ड, हालेलुया, थैंक यू लॉर्ड। धन्यवाद देते हैं प्रभु, आपकी स्तुति करते हैं प्रभु। इस सुंदर वचन के लिए हम आपको धन्यवाद देते हैं। इस क्रिसमस के दिन पर प्रभु आपने हमसे बात किया है कि आप हमको सार्वकालिक जीवन देने के लिए आए हैं, हमारे पापों की क्षमा करने के लिए आप इस दुनिया में आए हैं और हमें आशीषित करने के लिए आप इस दुनिया में आए हैं, हमें ढूंढने के लिए आप इस दुनिया में आए हैं प्रभू। तो आम्हाला सहाय कर, आम्ही पुन्हा पाप करू नये, आम्ही पुन्हा या जगामध्ये भरकटून जाऊ नये, यासाठी तो आम्हा प्रत्येकाला सहाय कर। इथं वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या महानात देत आहे। प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर, प्रत्येक व्यक्तीला तुझा पवित्र स्पर्श कर आणि या वचनाप्रमाणे प्रत्येकाने प्रभुदेवा पवित्रतेच्या मार्गावरती चालावं, प्रत्येकाने तुला चिकटून राहावं, प्रत्येकाला प्रभुदेवा सार्वकालिक जीवन मिळावं असं होते परमेश्वरा। तुझी कृपा प्रत्येकावरती असू दे। इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या महानातामध्ये द्या। सर्व मान महिमा आदर गौरव तुमच्या नावाला देऊन प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणाय का पित्या, आमेन आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। अभी दान और दशांश देंगे हम प्रभु के भंडार में। किसी को गाना है? गीत गाना है किसी को? डोना सिस्टर आप गा सकते हैं एखादा गीत? तो हमारे बीच में डोना सिस्टर है, वो आगे आएंगे और एक गीत गाएंगे और वो गीत गाते समय हम अपना दान और दशांश देंगे। और हमारे बीच में कौन है? श्याम ब्रदर है, श्याम ब्रदर दान कलेक्ट करेंगे। आणि दिनेश गेलाय ना बाहेर केक साठी? यस। सभी को जय मसीह, प्रेज द लॉर्ड और मैरी क्रिसमस सभी को। मैं एक गाना गाने जा रही हूँ और ये गाना जो हम वो जिंगल बेल बोल के गाते हैं ना, उसको हिंदी में बनाया है। तो आप लोग में से कितने लोगों ने ये सुना होगा, तो आप मेरे साथ में गा सकते हैं। यीशु मसीह यीशु मसीह यीशु मसीह की जय, जग का मुक्तिदाता बनकर यीशु आया है। यीशु मसीह यीशु मसीह यीशु मसीह की जय, जग का मुक्तिदाता बनकर यीशु
again. Thank you. आशीष हालेलुया। बहुत सुंदर गीत गाया और दान और दशांश के लिए हम प्रार्थना करेंगे। हमारे बीच में नलिनी सिस्टर है, वो प्रार्थना करेंगे आगे आकर। ठीक है। धन्यवाद देते देव बाप्पा, आम्हाला सर्वांना तू एकत्रित केलंस, आजचा हा सुंदरसा वेळ दिलीस, दिवस दिलास, त्यासाठी तुझे उपकारस्तुती धन्यवाद करते। आजचं वचन तू आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित केलंस, त्यासाठी तुझे उपकारस्तुती आणि धन्यवाद करते प्रभू येशू। आम्हाला हे जे काही दान आणि दशांश तू दिलेलं आहेस प्रभू, आम्हाला सर्वांना देण्यासाठी तू शक्ती आणि सामर्थ्य दिलंस आणि ह्यासाठी तू या दान दशांशवर एवढा आशीर्वादित कर सर्वांना प्रभू, ते देण्यासाठी तू याच्यापेक्षा डबल आशीर्वादित कर असं मी प्रार्थना करत आहे प्रभू येशू। दिलंस त्यासाठी पुन्हा एकदा उपकारस्तुती आणि धन्यवाद करते। आता इथून पुढे वेळ प्रभू येशूच्या गोड आणि प्रिय नावात मागते, म्हणून तो ऐक, आमेन। हालेलुया। यहाँ अपन सर्वजन उठून उभा रहो, हम आखिरी प्रेयर में जाएंगे। हम सब लोग खड़े होकर खड़े होंगे। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। मोना पुढे थोड़ा सा। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। यावेळी आपण आपले डोळे बंद करू, प्रभूच्या सानिध्यामध्ये असताना आपलं लक्ष त्या परमेश्वर लावू। थैंक यू लॉर्ड। थैंक यू जीसस, हालेलुया। तभी हम अपनी आंखें बंद करेंगे और फिर से प्रभु को हम धन्यवाद देंगे, क्योंकि परमेश्वर महान और अद्भुत परमेश्वर है। थैंक यू लॉर्ड। धन्यवाद के साथ स्तुति धन्यवाद।
कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ, धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा तेरे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। तू है सच्चा जिंदा खुदा, तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा। तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा। सेवा पूरी करके पाऊंगी ना प्रभु ऐसा दो वरदान। सेवा पूरी करके पाऊंगी ना प्रभु ऐसा दो वरदान। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा आप राजाओं के राजा, प्रभुओं के प्रभु हैं। हम आपको धन्यवाद देते हैं आपके प्यार के लिए, आपकी कृपा के लिए, आपकी दया के लिए हम आपको स्तुति करते हैं। कोटि कोटि स्तुति धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा तेरे यीशु मेरे खुदा। उपकार तेरे हैं बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। थैंक यू लॉर्ड, हालेलुया। धन्यवाद देते हैं प्रभु, आपकी स्तुति करते हैं, आपकी प्रशंसा करते हैं, क्योंकि आप महान और अद्भुत परमेश्वर हैं। आपके प्यार के लिए प्रभु, आपकी कृपा के लिए, आपकी दया के लिए हम आपको धन्यवाद देते हैं। आपकी कृपा है, आपकी दया हम पर है, इसलिए हम आज जीवित है, इसलिए हम आज इधर उपस्थित है और आपकी स्तुति कर रहे हैं। प्रभु आम्ही तुला धन्यवाद देतो। प्रभु देवा, तुझी कृपा आहे म्हणून आज आम्ही जिवंत आहोत। प्रभु देव, तुझी दया आहे म्हणून प्रभु देवा आज आम्हाला लागणारी प्रत्येक गरज तू आम्हाला पुरवलेली आहेस। प्रभु देवा, तुझी दया आमच्यावरती आहे, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। कारण प्रभु देवा, या जगामध्ये येशू तुझ्यासारखा कोणी नाही। प्रभु यीशु, आपके जैसा इस दुनिया में कोई नहीं है, क्योंकि आपने हमसे बहुत प्यार किया है। थैंक यू लॉर्ड, हालेलुया हालेलुया। हम आपको धन्यवाद देते हैं कि हमारे पापों को क्षमा करने के लिए आप इस दुनिया में आए, हमें सार्वकालिक जीवन देने के लिए इस दुनिया में आप आए हैं। प्रभु, हम आपको धन्यवाद देते हैं। हम इस दुनिया में गुम चुके हुए लोग थे, हमें ढूंढने के लिए आप आए, हमें ढूंढा और हमें इकट्ठा किया है। तो प्रभु, हम आपको धन्यवाद देते हैं, आपकी स्तुति और प्रशंसा करते हैं। थैंक यू लॉर्ड, हालेलुया। थैंक यू जीसस। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा यीशु मेरे खुदा। उपकार तेरे मेरे खुदा। उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। योग्यता से बढ़ के दिया है अपनी
लॉर्ड प्रभुदेवा, आम्ही जे काही मागितलं ते सर्व तू आम्हाला दिलेलं आहेस प्रभुदेवा। आम्हाला तुझ्या आशीर्वादानं तू आम्हाला भरलेला आहेस प्रभु। हम आपको धन्यवाद देते हैं कि आपकी आशीषों से हमें भरा हुआ है। हम लोगों को प्रभु आपने किसी भी बात की कमी घटी नहीं होने दी प्रभु। हम आपको धन्यवाद देते हैं क्योंकि आप हमसे बहुत प्यार करते हैं। थैंक यू लॉर्ड, हालेलुया हालेलुया, थैंक यू जीसस। अब थोड़ी देर के लिए हम शांत बैठेंगे और प्रभु ने जो हमारे जीवन में कार्य किया है उसको याद करेंगे और प्रभु को धन्यवाद देंगे। आपण आपल्या मनामध्ये देवाला धन्यवाद द्या, त्या देवाने केलेल्या अद्भुत गोष्टीसाठी त्या देवाची स्तुती करा प्रियानो। थँक यू लॉर्ड। थँक यू जीसस, थँक यू लॉर्ड, थँक यू जीसस, हालेलुया हालेलुया। धन्यवाद देतो प्रभु देवाची स्तुती करतो। थँक यू जीसस। त्या परमेश्वराने केलेल्या अद्भुत गोष्टी आठवा प्रियानो आणि त्या देवाला स्तुती करा, त्या देवाचं गौरव करा प्रियानो। थँक यू जीसस, हालेलुया हालेलुया हालेलुया। थँक यू लॉर्ड, थँक यू प्रभु, तू माझ्यासाठी या जगामध्ये आला। त्या परमेश्वराला सांगी कि परमेश्वर, मैं आपको धन्यवाद देता हूँ कि मेरे लिए तुम इस दुनिया में आ गए। मैं इस दुनिया में था, मुझे आपने ढूंढा है, मुझे सब मेरे पापों से मुझे क्षमा किया है। परमेश्वर, मैं आपको धन्यवाद देता हूं कि आपने मुझे सार्वकालिक जीवन दिया है। थैंक यू लॉर्ड, हालेलुया। धन्यवाद देतो प्रभुदेवा, तू स्तुती करतो, प्रशंसा करतो, कारण प्रभुदेवा तू महान आणि अद्भुत असा परमेश्वर आहेस। प्रभुदेवा तू राज्यांचा राज्य आणि प्रभूंचा प्रभू आहेस। प्रभुदेवा तू आमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केलं। प्रभुदेवा तू या जगामध्ये जन्म घेतला कि प्रभुदेवा आमचं सर्व पाप निघून जावं। प्रभु आपने इस दुनिया में जन्म लिया कि ताकि हमारे सब पाप निकल जाए। धन्यवाद देते हैं प्रभु, हमें सार्वकालिक जीवन मिलने पाए। प्रभु हम आपकी स्तुती करते, प्रशंसा करते। प्रभुदेवा इथं उपस्थित प्रत्येक व्यक्तीला आम्ही तुमच्या महान हातात देत आहे। प्रत्येक व्यक्तीला तुमचा पवित्र स्पर्श करा, प्रत्येक व्यक्तीला तुम्ही आशीर्वादित करा प्रभुदेवा। प्रत्येकाला प्रभुदेवा जी काही पाप क्षमा मिळालेली आहे ती तशीच टिकवून ठेवावी आणि पुन्हा पाप करू नये यासाठी तो वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुमचा पवित्र स्पर्श करा प्रभुदेवा। तो आम्हाला शोधलेला आहे प्रभुदेवा, आम्ही पुन्हा या जगामध्ये प्रभुदेवा जाऊ नये, हम फिर से इस दुनिया में गुम न होने पाए। इसलिए परमेश्वर इधर खड़े हुए सभी लोगों को आप आशीषित कीजिए प्रभु। आप इस दुनिया में इसलिए आए कि हमें इकट्ठा करने के लिए, हमें ढूंढने के लिए। प्रभु आम्ही तुला धन्यवाद देतो की तुम्ही आम्हा सर्वांना शोधलेला आहे, आम्ही तुला सापडलेला आहोत। पुन्हा प्रभुदेवा आम्ही या जगामध्ये न जावं यासाठी तू आम्हाला सहाय्य कर प्रभुदेवा। आम्ही सार्वकालिक जीवनामध्ये टिकून राहण्यासाठी तू सहाय्य कर। धन्यवाद देतो की तू वाचलेल्या प्रत्येक व्यक्तीचा ताबा आम्ही तुमच्या महान हातात देत आहे। हा ख्रिस्त जन्म प्रत्येक व्यक्तीसाठी आशीर्वादाचा हो द्या परमेश्वरा, प्रत्येक व्यक्तीसाठी प्रभुदेवा आनंदाचा हो द्या। येशूच्या नावामध्ये तुमचे आशीर्वाद आम्ही जाहीर करत आहे। तू प्रत्येकाला आशीर्वादित कर आणि प्रत्येक व्यक्तीद्वारे तुझं गौरव करून घे। धन्यवाद देतो, तू स्तुती प्रशंसा करून प्रार्थना येशूच्या नावात करतो, आमेन आमेन। प्रभु की प्रार्थना करेंगे कि आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो। आमचे रोजचे भाकर आज आम्हास दे आणि जसे आमच्या ऋणी सोडून सोडलाय तसेच आमचे ऋणी आम्हास सोड। ते सर्व काळ तुझीच आहे, आमेन। आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता आता आणि सदा सर्व काळ इथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांच्या सोबत आता आणि सदा सर्व काळ असो, आमेन आमेन आमेन। प्रेज द लॉर्ड, गॉड ब्लेस यू सर्वांना। हम नीचे बैठेंगे थोड़ी देर और थोड़ा सा सेलिब्रेशन भी हम करने वाले हैं। दिनेश केक आणलेला आहे ना श्याम ब्रदर, या पुढं थोडं तयारी। लेकरांनो शांत बसा की। तर आता आपण केक कटिंग करने वाले हैं क्रिसमस का। पूर्ण काढलं
हालेलुया। हम केक कटिंग करने वाले हैं, तो केक कटिंग के लिए जे आपल्या मंडळीमध्ये ज्येष्ठ लोक आहेत त्यांना मी बोलू इच्छित आहे. मम्मी येतील पुढं, ज्येष्ठ पालखीबाई बेथेल चर्चच्या पुढे येतील. त्यानंतर पोस्टमॅन टी कुठे आहेत? पोस्टमॅन टी या पुढं दिसणं झालं पोस्टमॅन टी पाठवून. त्यानंतर चव्हाण मावशी और कौन है हमारे बीच में? अवसर आंटी या. जाधव आंटींना जमणार आहे? जाऊ दे. ओके. जाधव मधले या कोणतं संगीता नाही तर नंतर ओके ठीक आहे. तर आता आपण केक कटिंग करणार आहोत आणि केक कटिंग करत असताना आपण काय करणार आहोत, कोणतं गाणं म्हणायचं? सिस्टर, दोनों सिस्टर आप आगे आएंगे, आप वो गीत गाइए फिर से. आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवा आणि ह्याला हलवू नका देऊ. थैंक यू. ओके. तर त्यांना टिश्यू पेपर द्या. इकडे पाठीमागे टिश्यू पेपर पाठीमागे ते तुम्हाला
त्यानंतर सगळ्यांच्याकडे केक येईल, घाबरू नका, सगळ्यांना भेटेल खायला. हालेलुया. आपण सर्वांनी उठून उभा राहणार आहोत देवाच्या सानिध्यामध्ये. सब लोग खड़े होंगे, सब लोग एक लास्ट का गीत गाएंगे और एक दूसरे को विश करेंगे. हा नाता येणारे वर्ष तुम्हा सर्वा सुखाचे जाओ. हा नाता येणारे वर्ष तुम्हा सर्वा सुखाचे जाओ. Happy Christmas and Happy New Year. 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 हा नाता मोठ्यानं जरा तुम्हा सर्वा सुखाचे जाओ. हा नाता येणारे वर्ष तुम्हा सर्वा सुखाचे जाओ. हॅपी क्रिसमस अँड हॅपी न्यू इयर. हॅपी क्रिसमस अँड हॅपी न्यू इयर. हा नाताळ व येणारे वर्ष तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. परमेश्वर तुम्हाला भरपूर आशीर्वादित करो आणि नवीन आनंद, नवीन प्रेरणा देवो, हीच परमेश्वराजवळ प्रार्थना आहे. आपण सर्वांनी बसायचे. सर्वांना पहिल्यांदा केक खायला मिळेल आणि त्यानंतर आपल्यासाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. जेवणानंतर आपण सर्वजण घरी जाणार आहोत आणि त्यानंतर काही सूचना मिळतील. आणि उद्याची सुद्धा भक्ती आहे आपली. कल को संडे है, संडे सर्विस रहेगा इधर ही. रविवारची भक्ती राहील तेव्हा उद्या 10:30 वाजता सर्वांनी यायचं. परमेश्वर आशीर्वादित करू. थँक्यू. गॉड ब्लेस यू.